नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. दुपारचे 2 वाजले आणि आज रविवार आहे. त्यामुळे मी आज घरी आहे आणि काल मी बाहेर होतो. काल आपण याला गेलेलो आपल्या, जसं की तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल, रेवदंड्याला गेलेलो आणि तिकडून मुरुडला गेलो की पद्मदुर्गला जायचं होतं मला. पद्मदुर्गला यासाठी की मी याला आपल्या जंजिऱ्याला पहिले जाऊन आलेलो. पद्मदुर्ग माझा राहिला होता, तिकडे जाण्यासाठी गेलेलो आणि त्यामध्ये मी रेवदंडा दुर्ग, आपला कोरलाई दुर्ग, हे 2 दुर्ग केले आणि मी पुढे रेवदंड्याकडे निघालो. पण तिथे सॉरी, रेवदंडा बोलतो, आपल्या पद्मदुर्गकडे निघालो. पण तिथे गेल्यावर मला समजलं की अवकाळी पाऊस आणि वादळाच्या कारणाने बोट बंद आहे. त्याच्यामुळे मी तिकडून वापस आलो आणि वापस यायला मला जवळजवळ रात्रीचे 12 वाजले. रोड आपला चांगला झाला आता, ऑलमोस्ट काम चालू आहे, संपेल काही दिवसात मुंबई गोवा महामार्गाचं. आणि आता मी सकाळी उठून काम वगैरे आटपून घर आवरलं आणि आता थोडं बाहेर जातोय एक कामासाठी. ते काम काय तुम्ही पण बघा माझ्यासोबत, चला. नमस्कार. इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही थंबनेल बघितला, इंट्रो बघितला, दोघी गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला आवडल्या म्हणून तुम्ही इथपर्यंत आले. पण तुम्ही एक काम करत नाही, जे काही लोकांनी केलंय, पण माझ्या निदर्शनास आले की काही लोक नाही करत. मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तुम्ही एक काम करत नाही. ते काम कोणतं? तुम्ही सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब, हे बघा इथे बटन, सबस्क्राईब करा. बस, धन्यवाद. भूक लागली होती, एक वडापाव दाबला आणि आता मेट्रोची वाट बघतोय. आपल्याला जायचं बोरीवली. मेट्रो काय अजून आली नाही, मेट्रोची वाट बघत थांबलोय. हॅलो, मॅनेजर कुठे आहे? तुम्ही मॅनेजर आहे ना? कुठे? अरे मी पोहोचलो, तू आला नाही. हा हा, दे. जास्त टाइम नाही लागणार आपल्याला. हाँ तो क्या हुआ? हाँ लेके आ. ठीक है ठीक है. आपल्या मॅनेजरला मी एक घड्याळ शोधायला लावली होती. घड्याळच्या जागी त्याने दुकानच शोधलंय, ते पण बोरिवलीमध्ये. आणि आता मी पोचलोय, पण नाला एक पोचला नाही. हे बघा, इथे दुकान आहे, तर त्या दुकानाकडे चालतोय. आलो दुकान के बाहर. मैं तो बोला कुछ लेके, डबल सीट जाएंगे क्या? हा, मग दांड्यावर बसलो असतो ना. नाही नाही, तू पुढे बस ना. कुठे आता, कुठे पोहोचला? काय मॅनेजर तुम्ही, असं काय मॅनेज करणार आहे गोष्टी? एवढा पगार घेता तुम्ही, काय तुमच्याकडे काय होणार आहे? दुकानाच्या बाहेर मी येऊन उभा आहे. ये तो सोनार गल्ली है, ये सोनार गल्ली है. अच्छा ठीक है, ये नहीं नहीं, तू ये मैं तब तक वीडियो बनाता. आवाज दे, आवाज. येतोय तो सायकलवर.
मॅनेजर. आणि मग आम्ही तिकडून अजून एक ठिकाणी जाणार आहे. तर मागे दुकान आहे, याच्यात आम्ही वॉच बघून घेऊ. साइकिल कुठे? भाव नहीं हो गया क्या? साइकिल लाया तो भाव का. साइकिल कुठे ठेवली? आय अड्डे पे चल. पैसा रहता है ना बटन सेल का, वो उसमें हो जाएगा ना अपने. तो कम नहीं करेगा घड़ी में फिर. घड़ी में क्यों? ठीक है देखो. मेरे को मैं बोलूँ ना सच्ची में तो ये बहुत अच्छा लगेगा. अंदर क्यों डाल रहा? मैं तो पी मतलब डाल दे अंदर. कैमरे में आया है, अंदर डाल रहा है. दुखतंय काही? दिल और वो और कैसियो है ना? हाँ कैसे और ऋषभ भी कैसियो. ये पेरेंट कंपनी है ऐसा. જેટલી ફેશન બેગ લેશો ને યુઝ્યુઅલી મોટી જ આવશે. આ તો હમણાં એ લોકોએ નાની પણ બનાવી ટ્રેન્ડના હિસાબથી. હમણાં પણ નથી બનાવતા એ લોકો. પ્રોબ્લેમ થાય સ્ક્રેચेस વધારે આવે. કહું છે ને પ્લેન છે તો દિક્કત નહીં આવે. मॅनेजर एका वॉचच्या दुकानात घेऊन आला होता आणि मॅनेजर बोलला जी शॉक घ्यायची, पण त्या जी शॉकने शॉक दिलाय मला. पण ठीक आहे, ज्याच्यासाठी आपण घेतोय त्याच्यावर आपलं पूर्ण जीवन अवलंबून आहे. सो तेवढं तो डिझर्व करतो, बरोबर आहे की नाही. आणि आता दुकानवाला बोलतो की कॅश द्या म्हणजे त्याला पण बरं पडेल. ब्लॅक अँड व्हाईट. 507. बाबू भरोसा ही नहीं है एटीएम पे इंसान को. अभी गिनने निकलने के बाद भी कैश काउंट कर रहा है. चल आता तू शॉक दिलाय तर मग करावं लागेल ना. आम्हाला फोन पण करायचा. दुकान में वर्ड देखा क्या नहीं मैनेजर का? मॅनेजर का काय काय वाईट. पैसा कितना कम किया उसने? 1000. सिर्फ 1000. हमको लगा 2-2.5 कर लेगा. घड़ी प्रीमियम है क्या नहीं? हाँ घड़ी तो अच्छा है, उसको ऑनलाइन भी चेक किया मैं, अच्छा ही है. तो और तेरे को जो घड़ी दिखाना चालू किया ना वो दुकान का ओनर है. राहू दे ना ओनर. मग त्याला पण आपण तमन्ना भाटिया दाखवली ना, फुकट थोडी आहे. तमन्ना भाटिया त्याला हुंगल का नाही. त्याचा पोराला मग फोटो काढला. अजून अजून काय पाहिजे? कोणी काढला? कोणी केलं? काढला ना कोणी केलं ते सगळं? मॅनेजर. मॅनेजर बेस्ट आहे आपला, काही टेन्शन नाही. पगार पाणी कमी, 10% घेतो फक्त कुठल्याही कामाचे. इथं सोनार गल्ली आहे. आगे की गली में आएगा तो और भी दिखेगा तेरे को. वहाँ पे भी बड़ा भी 4:03 वो भी वॉच. हाँ एक मिनट में क्या पड़ेगा? देखना भाई, 1 मिनट का वैल्यू समझेगा. 1 मिनट वेट करने. 1 मिनट खाली समझेगा. हमको तो है.
सपोर्ट दू अरे इधर 4-5 बजाए, इधर 4 किधर निकले? ऑप्शन आपको हे मस्त आयटम आहे. 4-5 व्हरायटी फ्लिप होता तो फिर ये क्या है? 1 मिनिट कंप्लीट झाला का फ्लिप. ऑटोमॅटिक मी दिला शॉक. हे बघा वॉच घेतली आम्ही या नालायकाच्या सांगण्यावरनं. वरती ते बोलतोय ठीक आहे चांगलं आहे. सायकल कुठे? कैमरा बंद करेगा तो साइकिल कुठे? कैमरा मतलब स्टेशन पे जाने के लिए इधर साइकिल लगाता है तू? हाँ हाँ इतना दूर? तब वो किधर है? तो फायदा क्या है? यहाँ से भी तो दूर है. कौन बोला? इससे पास मेरा ऑफिस है हरकुलस. अरे इतना तो थोड़ी है, ये तो अपनी थोड़ी है, अपनी इतनी महंगी थोड़ी है. मेरे वसीयत में एक साइकिल लिखी हुई है. बाकी कुछ नहीं. साइकिल तो है ही. बोरीवली का घर वो तो आएगा ही आएगा, बट साथ में प्लस साइकिल भी आएगा. तेरे को निकाल दिया तो जायदाद से. मैं साइकिल लेके जाऊंगा फिर मेरा. सिर्फ साइकिल तो दो मेरी. अच्छा वो दिखी मुझे. चले आराम खोर. तेरा पोस्ट का है ब्लूम में? हाँ नहीं एक बार तेरा डिजिग्नेशन बता ब्लूम का. सीनियर मार्केटिंग एग्जीक्यूटिव. नहीं अलग ही कुछ अभी नया पोस्ट आया है. सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ब्लूम. ऍटलीस्ट सायकल तर चांगली पाहिजे होती. कुठल्या जमान्याची? पण नाही मित्रांनो याच्याकडनं खूप शिकायसारखं. माणूस कितीही मोठा झाला तरी तो जमिनीवर राहायला पाहिजे आणि जमिनीवर असल्याचं हे जिवंत उदाहरण आहे. अनिश मिस्त्री डंडे पे चलना चलते जाते. तमन्ना काटा सूंघेगी क्या उसको? हाँ ना तमन्ना भाटिया दिखाया तो 1000 रुपए कम किया. दोगलापन देख रहे हो. भाई ऐसे ही चलता है जीवन. आज तू मेरे लिए कुछ करेगा, वो मेरे लिए कुछ करेगा. धंधे में यही रोसूल है. धंधा और वो वाला सिस्टम वो अलग पेमेंट सिस्टम रहता है वो भी वैसे ही रहता है. क्या? लेकिन मैं तेरे को लाके दिया था कुछ, तू मेरे को कैसा मतलब रिटर्न में कुछ दिया. ऐसे ही बहुत धंधे हुए हैं ना. ऑन टीवी. मॅनेजर सायकलवर आणि मालक खाली पायी. पण मॅनेजर तेवढा कामाचा आहे म्हणून मॅनेजरला थोडं वर करावं लागतं आपल्याला. अब बता ना दुकान में क्या वाट है. हा भाई दुकानातले ओळख आहे खतरनाक एकदम. म्हणजे डायरेक्ट गपकन 2000 रुपये कमी केले. नाही तर असं होत नाही आणि त्या ब्रँडमध्ये तरी बिलकुल होत नाही. आता आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय तर थोडंसं क्रिकेट खेळून मग बोलतो मी. इथं होर्डिंग लागलं होतं मदर डेअरीचं. एकदम क्रिएटिव्ह जसं मुंबईचं नाव पडलं आहे ना देवीच्या नावावरनं मुंबई ते कॉन्सेप्ट वापरून त्यांनी बनवलं आहे. आता मी भाजीपाला घेतो आणि घरी जातो. तर इथून बाहेर गेलो तर परत इथेच येऊन बसलो. कामं बंद करून आलो. जी वस्तू पाहिजे होती ती मला भेटली आणि थोडी इच्छा झाली केक खायची म्हणून पेस्ट्री घेऊन आलो. आता ती खाईल आणि बस मग कामं करू. आता सध्याला तर मॅच बघतोय तुम्ही पण बघा. छोटासा ब्लॉग बनवला आज कारण की मी काही कुठे गेलो नाही आणि वेळ पण भेटला नाही. त्याच्यामुळे म्हटलं मग तुमच्यापासून कनेक्शन तर हवं ते कमी नाही व्हावं म्हणून त्यासाठी मी माझे दाखवले जरा थोडेसे काम. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद जय महाराष्ट्र.